नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डेरिव्हेटिव्ह ह्या लेसन मध्ये आपल्याकडे टाइप आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. तर लक्षात घ्या, एक्झाम्पल ह्या पद्धतीचं कसं असतं, डिफरन्शिएट tan इनवर्स 2x upon 1 minus x square with respect to sin inverse 2x upon 1 plus x square. बघा अशा फॉर्मॅट मध्ये हा एक टाइप येत असतो. तर लक्षात घ्या, पहिला बघा हा तुम्हाला दिसतोय, याला आपण y कन्सिडर करू. y is equal to tan inverse 2x upon 1 minus x square. आलं लक्षात. आणि इथे and याला आपण z कन्सिडर करू. बघा z is equal to sin inverse 2x upon 1 plus x square. बघा अशा पद्धतीने आपण याला y कन्सिडर केलेला आहे आणि याला z कन्सिडर केलंय. बघा इथे पुटअप करताना पुट x is equal to tan theta, बरोबर. मग थीटा इज इक्वल टू हा tan आहे, लेफ्ट साइडला जाताना तो tan इनवर्स होईल, म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स x. अशा पद्धतीने आता आपली व्हॅल्यू पुटअप करत चालायची आहे. बघा y इज इक्वल टू tan इनवर्स, बघा 2 तुम्हाला x दिसतोय, x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. बघा जिथे जिथे x होता तिथे आपण काय केलंय, tan थीटा हा पुटअप केलाय. y इज इक्वल टू tan इनवर्स, इथे लक्षात घ्या 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे tan 2 थीटा. बघा y इज इक्वल टू tan इनवर्स इनटू tan, हा इथे कॅन्सल होतो, म्हणजे आपलं आन्सर जे निघतं ते होतंय 2 थीटा. म्हणजे बघा y इज इक्वल टू 2, थीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे tan इनवर्स x. आता लक्षात tan इनवर्स x आहे. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x v गेट. बघा हा होतोय आपल्याकडे dy बाय dx इज इक्वल टू 2 ॲज इट इज tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. Therefore dy by dx is equal to 2 1 are 2 upon 1 plus x square. याला म्हणूया आपण एक नंबर. त्यानंतर बघा z ची व्हॅल्यू आहे. बघा इथून मी सुरुवात करतो. z is equal to sin inverse 2x upon 1 plus x square. बघा sin इनवर्स 2x upon 1 plus x square. पुन्हा आपण x च्या जागेवरती tan थीटा हा पुटअप करणार आहोत. बघा z is equal to sin इनवर्स 2, x ची जी व्हॅल्यू आहे ती आहे tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. बघा नेक्स्ट z is equal to sin इनवर्स, इथे बघा 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, म्हणजे हा होतोय sin 2 थीटा. आलं लक्षात. बघा पुढे z इज इक्वल टू sin इनवर्स इनटू sin असल्यामुळे तो कॅन्सल होतो, इथे होतो आपल्याकडे 2 थीटा. म्हणजे लक्षात घ्या z इज इक्वल टू 2, थीटाची जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे tan इनवर्स x. म्हणजे बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x v गेट dz by dx is equal to 2 tan inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. Therefore dz upon dx is equal to 2 1 are 2 upon 1 plus x square. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे दुसरी व्हॅल्यू सुद्धा तयार झालेली आहे. नेक्स्ट बघा लास्ट स्टेप आहे. नाउ dy by dz is equal to, बघा dy by dx अपॉन dz by dx. बघा dy by dx जो आहे तो 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. इथे बघा हा 2 अपॉन आहे, इथे सुद्धा dz by dx ची व्हॅल्यू 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. बघा 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. येणारा आन्सर आपल्याकडे 1 आहे, म्हणजे याचा अर्थ dy by dz याची व्हॅल्यू आपल्याकडे किती निघाली आहे 1. त्याच्यामुळे हा सुद्धा टाइप खूप सोपा आहे.
नेक्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट साइन इनवर्स 2x upon 1 plus x square with respect to cos इनवर्स 1 minus x square upon 1 plus x square. आता लक्षात घ्या, ह्या टर्मला आपण y कन्सिडर करू. साइन इनवर्स 2x upon 1 plus x square आणि इथे बघा and z is equal to cos inverse upon 1 minus x square upon 1 plus x square. बघा इथे सुद्धा पुट करताना बघा पुट x is equal to tan theta, इथे बघा theta is equal to tan inverse x. बघा पहिले एक्झाम्पल, y is equal to sin inverse 2. बघा इथे x दिसतोय tan theta upon 1 plus tan square theta. पुढे बघा y is equal to sin inverse 2 tan theta upon 1 plus tan square theta, म्हणजे हा आपल्याकडे आहे sin 2 theta. बघा पुढे sin इनवर्स आणि sin मल्टिपल असल्यामुळे हा कट होतो, इथे उरतो आपल्याकडे 2 theta. y is equal to 2. थीटा ची व्हॅल्यू बघा आपल्याकडे काय आहे, tan इनवर्स x. बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ विथ रिस्पेक्ट टू x ने. dy बाय dx इज इक्वल टू 2 into tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. म्हणजे बघा therefore dy बाय dx इज इक्वल टू 2 upon 1 plus x square. याला म्हणा एक नंबर. बघा अशा पद्धतीने तुम्ही dy बाय dx काढलेला आहे. त्यानंतर घ्या z ची व्हॅल्यू. z इज इक्वल टू cos इनवर्स 1 minus x square and 1 plus x square. बघा z इज इक्वल टू cos इनवर्स 1 minus x square upon 1 plus x square. पुन्हा बघा x च्या जागेवरती आपल्याला tan पुट अप करायचा आहे. z इज इक्वल टू cos इनवर्स 1 minus बघा x दिसतोय म्हणून tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 plus x स्क्वेअर, म्हणजे इथे tan स्क्वेअर थीटा. आलं लक्षात. बघा पुढे z इज इक्वल टू cos इनवर्स 1 minus tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 plus tan स्क्वेअर थीटा. बघा इथे cos इनवर्स याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे बनतो cos 2 थीटा. बघा इथे z इज इक्वल टू cos इनवर्स into cos कॅन्सल होतो, म्हणजे इथे होतो आपल्याकडे 2 थीटा. z इज इक्वल टू 2. थीटाची व्हॅल्यू बघा tan इनवर्स x. बघा इथे विथ रिस्पेक्ट टू z ने आपण करू dz बाय dx इज इक्वल टू 2 as it is tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. बघा इथे dz बाय dx is equal to 2 1s are 2 upon 1 plus x square. बघा याला म्हणूया 2. आलं लक्षात. त्यानंतर बघा नाव dy by dz is equal to dy by dx upon dz by dx. Therefore dy by dz is equal to बघा dy by dx ची जी व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ती आहे 2 upon 1 plus x square. 2 upon 1 plus x square upon त्यानंतर बघा dz ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 2 upon 1 plus x square. बघा इथे सुद्धा 2 upon 1 plus x square upon 2 upon 1 plus x square will get cancelled. Therefore dy by dz is equal to 1. बघा अशा पद्धतीने आपल्याकडचा डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन याचे मी दोन एक्झाम्पल घेतलेले आहे. एक्झाम साठी व्यवस्थित एक्झाम्पल करून ठेवा. दोन्ही एक्झाम्पल पैकी नक्कीच कुठलं तरी एक एक्झाम्पल तुम्हाला येऊन पडेल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.